नमस्कार सर्वांना. शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आमचं काम काय चालू आहे? काम का नाही, आमचं आज टोमॅटोला लागवड घालायचं चालू आहे. एक काम मला उरकतं तर एक काम त्यांना उरकतं. मला काय गऱ्या घ्यायला उरकतच नव्हतं, का तर रान वाळलं होतं आणि त्यात का नाही पाऱ्यानं सुद्धा नाही होलं पाहिजे अशी पडत नव्हती. पण मला वेळ लागत होता, का तर आणि त्यांची होलक नाही पटपट पडत होती. तर घरीनं लागवड घातलेली कधी पण चांगली आहे. इतक्या दिवस लागवड घातली नाही ह्याचं कारण काय माहीत आहे का? कॅनेलला पाणी आलं नव्हतं आणि विहिरीला पण पाणी नव्हतं, म्हणून म्हटलं की पाणी आल्याशिवाय काही लागवड घालायची नाही. का तर पाणी कमी होतं, अर्धा तास पाऊण तास अशी मोटर चालत होती. मग त्यात कुठली कुठली पिकं जगवणार ना. आणि त्यात लागवड घातली तर त्याला पाणी भरपूर पाहिजेच. आता ह्या ऊसाची लागण तर पूर्णपणे असं वाळायला लागलेलं आहे, रान तळकले तरीसुद्धा नाही ह्याला पाणी नाही. आता पाणी आले एक 4-8 दिवस जातील पाणी विहिरीला वाढायला, पण परत का नाही भरपूर असं पाणी होते. आता ह्याला पण पाणी पाजून घ्यायचं आणि जिथं जिथं डालं पडले तिथं कांडी घालून लागलं सांधून घ्यायचं, म्हणजे कसं होतंय की लय डाली राहत नाही ती. आणि आता झाडं मोठी झाल्यामुळे पण जरा पाऱ्यानं का नाही जरा कुठंतरी झाडं खराब होती, त्यामुळे व्यवस्थित अशा गऱ्या घ्यायला लागते त्या. आणि हे आमच्या बांधावरचं लिंबाऱ्याचं झाड खूप छान आलं. आणि आता म्हटलं चला तहान लागल्या म्हटल्यानंतर पाणी प्यावं. पाणी प्यायला सुट्टी केली आणि म्हटलं की आता पाणी चालू केलं आहे तोपर्यंत आता संध्याकाळी औषध मारायला का नाही ड्रम भरून घ्यावा. ड्रम भरून ठेवला की आपलं औषध मारायचं नियोजन होतं. मग प्रत्येक वेळेला कसं होतं, औषध मारायचं म्हटलं की पाणी नसतं आहे. त्यामुळे म्हटलं की चला हे म्हटलं होतं औषध मारायचं आहे, आता सहजासहजी पाणी प्यायला आल्या तर लागलं ड्रम भरून घेऊया. कामात काम आपलं एखादं असं करायचं असतंय. मग आता हे ड्रम भरून घेतला आणि एवढ्या सगळ्या टोमॅटोला लागवड घालायची आहे बघा. जवळजवळ ते हाती घासापर्यंत का नाही हे टोमॅटो आहे, एकरभर टोमॅटो आहे. आणि आता त्याला लागवड घालायची आहे. सिंगलनं टोमॅटो लावले आम्ही. टोमॅटो पण घरगुतीच लावलं आहे आणि ऊसाची लागण पण घरगुतीच केली आहे. ह्यात मेथीची भाजी केली होती, पण काय झालं माहिती आहे का, मेथीला बाजारभाव नव्हता. 10 रुपयाला 1, 15ला 2. परत का नाही पहिल्यांदाच पहिला बाजार काढला नाही त्यावेळेलाच अशी भाजी गेली बरं का. आणि परत का नाही 10ला 2, 10ला 3 अशा पण पेंड्या विकल्या. बाजारात नेलं की काय काय वेळेला का नाही कशा तरी 30-40 पेंड्या खपायच्या आणि 100-125 पेंडी नेलेली, बाकीच्या पेंड्या माघारी यायच्या. आता शेतकऱ्याचा माल म्हटल्यानंतर पाठीमागे आल्यानंतर त्याचं काय करायचं, म्हणून आम्ही काय केलं माहिती आहे का, परत का नाही 5 रुपयाला बाजारावर दिली खरं आम्ही, पण परत म्हटलं की आपलं सरळ का नाही फिरून विकावी, म्हणून आम्ही आपलं का नाही फिरून भाजी विकली. फिरून भाजी विकल्यानंतर 10 रुपयाला गेली खरं, पण ती पण त्या ह्यानं खपत नव्हती. म्हणजे प्रत्येक वेळेला कसं बाजारभाव असल्यानंतर 300-400 भेंडी खपती, तशी काही खपली नाही. आता एकरभर भाजी खपवायची म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे किती कसरत होत्या. घरातच काढायची, घरातच धुवायची आणि सगळं घरगुती असल्यामुळं तर काही विचारूच नका. मग आता घरी घेऊन झालं, आता म्हटलं लागली का नाही लागवड घालावी. 4 सऱ्याला गऱ्या घातल्या होत्या आणि सकाळी यायला वेळ झाला होता आम्हाला, त्यामुळं काही लई लागवड घालून झाली नाही. 4 सऱ्याला झाल्या. म्हटलं आता 4 सऱ्या झाल्या त्या तेवढंच का नाही मुजवून घ्याव्या लागवड घालून. तर डबल मुजवायला कुठं फिरायचं, म्हणून म्हटलं की आपलं लागवड घालेल तशी मुजवून घ्यावी. कामात काम एखादं जास्त. त्यांना मग अशी गऱ्या घ्यायला उरकत होतं, आता मला लागवड घालायला उरकतंय. म्हणजे त्यांना एक काम उरकलं तर मला एक काम उरकतंय असं झालं. आणि मग अशी गऱ्या घेताना किती जरी प्रयत्न केला तर माझी काय पात त्यांच्याबरोबर जात नव्हती. आता त्यांनी कितीही प्रयत्न केला तर माझ्याबरोबर काय त्यांची पात येत नाही. का तर त्यांना मग अशी गऱ्या घ्यायला उरकत होत्या भरपूर. त्यामुळे त्यांनी भरभर गऱ्या घेतल्या आणि एकदा कामानं जीव दमला की परत काही काम लय उरकत नाही. म्हणून म्हटलं की चला आता एवढ्या 4 सऱ्या घालून झाल्या, रोज 4-4 सऱ्या झाल्या तर बाकीची कामं बघत बघत बाद झालं. का तर ऊस गेलाय आणि आता ऊसाची एक लागण करायची म्हणून त्यासाठी पण रान रिकामं करायचं चाललंय. म्हटलं की चला ती पण रान रिकामं करायचं, म्हणजे कसं आपल्या इकडे लागवड घालत घालत का नाही ती रान रिकामं झालं म्हणजे मेहनत तर होत्या. मग त्यात पण म्हटलं ऊसाची लागण करून घ्यायची. का तर पाणी आहे तोपर्यंत लागण पण उगवल चांगली. आणि पाणी नव्हतं मागच्या वेळेला लागणी चांगल्या उगवल्या असत्या, पण काय झालं माहीत आहे का की त्यातच का नाही पाणी कमी आलं, त्यामुळे आता लागणी थांबवल्या होत्या. आणि आता ऊसाच्या लागणी सगळ्या करून घ्यायच्या. आता 1 एकर 2 एकर लागण केली आणि आता बाकीच्या पण करायच्या. आणि हे टोमॅटोला तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर का नाही लावल्यापासून एक आळवणी नाही किंवा एक फवारणी नाही, काहीसुद्धा नाही. आत्ता ह्याला सगळं का नाही कामकाज ह्याचं चालू झालेलं आहे. का तर आत्तापर्यंत बाकीचीच कामं संपत नव्हती, त्यामुळे लावल्यावरनं सुद्धा आळवणी नाही आणि काहीच नाही. त्या मानानं झाडं चांगली आली ती. आता म्हटलं पाटात उगवला नव्हता ऊस, औषध मारून झाले, तण वाळायला लागले, कुठं कुठं की नाही डाली पडली ती तिथं, म्हटलं की ऊस सांधून घ्यायचा. म्हणून त्यासाठी की नाही ह्यात पाणी सोडले बघा, बारीक पाणी घेतलं आणि म्हटलं की एवढाच पाट भिजवून घ्यायचा आणि एवढाच की नाही कांड्या लावून घ्यायच्या. त्यासाठी पाट भिजवून घ्यायचा चाललाय बघा. छानपैकी नाही पाणी तेवढंच बारीक हे केलं, म्हटलं तेवढाच पाट पाजून झाला की त्यात कांड्या लावून घ्यायच्या. आणि इकडं सगळं तणनाशक मारले बघा ऊसात, का तर टोमॅटोत तणनाशक चालतं म्हटल्यानंतर तणनाशक मारून झालं. मेथीची भाजी राहिलेली ती पण म्हटलं की आता कुठं कुठं फुलं आली होती, शेंगायला लागल्या, त्यामुळे म्हटलं चला आता काही खपत पण नव्हती बाजारावर,
मग सरळ औषध मारून घेतलं, त्यामुळे भांगलाचा ताप वाचला. ही बघा मेथीची भाजी उगवली होती नाही तेव्हाचा एक व्हिडिओ होता. म्हटलं चला तुम्हाला दाखवूया त्यावेळेला मेथीची भाजी कशी आली होती. छान अशी उगवली होती आणि एक नंबर कवळी लुसलुशीत अशी होती. आणि एवढी मेथी असल्यामुळे ह्याला पण काय औषध मारायचं झालं नाही, लागवड टाकायची झाली नाही. हाय अशीच मेथीची भाजी आली. थोडीफार कोथिंबीर केली होती, जरा चाकवत केला होता. आणि छानपैकी की नाही आमच्या आंब्याला मोहर आला आहे बघा. इकडं आमच्या 4 दिवसाची लागण आहे. आणि आता म्हटलं ह्याला ह्युमिक पण लागलं सोडायचं, म्हणून ह्युमिक सोडायसाठी की नाही म्हटलं मी त्यांना म्हटलं ह्युमिक तयार करते मी, तोपर्यंत कुठल्या रानात कॉक चालू आहे ते बंद करून आलं पाहिजे इकडं औषध सोडायसाठी. मग ते तिकडं ज्या शेतात कॉक चालू होतं पाण्याचं ते कॉक बंद करायला गेलं होतं. आणि एवढी आमची भाजी मेथीची मात्र झाली आहे बरं का. इकडच्याच एक 4-5 साऱ्याला मेथीची भाजी आमची खराब झाली, त्याला शेंगा आल्या किंवा फुलं आली खपत नव्हती त्यामुळे. बाकीची इकडच्या बाजूची सगळी मेथी आमची विकून झालेली. आणि टोमॅटोची भाजी टोमॅटोची झाडं तर एवढी छान आलीत का नाही काही विचारू नका. खूप छान आली. ह्याला का नाही लागवड नाही, आळवणी नाही. आत्ता जे आता मी ह्युमिक तयार करायला लागल्या का नाही, हे पहिल्यांदाच आम्ही ह्युमिक सोडायला लागलो बघा. ह्याच्या अगोदर ह्युमिक नाही, लागवड नाही किंवा ड्रीपनं सुद्धा काय घातलेलं नाही. आणि आज म्हटलं की चला आता आपण ड्रीपनं का नाही ही लागवड सोडून घेऊया. ह्यासाठी ही पाणी भरून घेतलं आहे बघा. आणि आता हे ड्रीपनं ह्युमिक सोडायचं. म्हणजे कसं होतं आहे, पहिल्यांदा आपण मुळीवरच काम करायचं मुळीवर काम केल्यानंतर कसं होते की आपण लागवड घातलेली आहे काय आहे ती व्यवस्थित अशी झाडांना लागते. आणि छानपैकी बघा हे ह्युमिक तयार केले आणि आता का नाही हे ड्रीपनं सोडायचं. पण काय करणार तोपर्यंत पाणी संपलं. मग आता राहिलेली म्हणजे जे ह्युमिक सोडायचं राहिलं आहे ते राहिलंच बघा. पण पाणी संपलं आहे म्हटल्यानंतर परत थोडा वेळ थांबून आणखीन पाणी साठल्यानंतर परत सुरुवात केली ह्युमिक सोडायला. का तर का नाही जरा तेवढंच आणखीन 10-15 मिनटं मोटर चालली तर चालली. का तर 2-3 तास बंद ठेवली होती आणि 2-3 तासांनी थोडं पाणी साठलं होतं. म्हटलं चला आता राहिलेलं तर ह्युमिक सोडून घेवावं. मग त्यासाठी परत आणखीन का नाही हे औषध सोडायला सुरुवात केली बघा. एवढी सगळी कसरत असत्या. आणि हे ठिबक आहे की नाही ह्या ठिबकने व्यवस्थित पाणी पडत नव्हतं, म्हणून ह्यावर्षी आम्ही ह्याला का नाही हलकं असं ठिबक का नाही नवीन का नाही केलं आहे बघा. ह्यात सगळ्या शेतात आम्ही हे नवीन ठिबक केलं आहे. का तर आम्ही त्याला ॲसिड सोडलं काय सोडलं तरी पण का नाही ते ठिबक जरा जास्त चेकअप झालं होतं. आणि त्याला पण जवळजवळ 9-10 वर्ष झाली आम्ही वापरतो आहे त्याला. पण असं पण नाही की आता त्याला अजून एकदा एक प्रयोग करून नाही दुसऱ्या शेतात हातरून घ्यायचं. का तर ह्या शेतात टोमॅटो लावायचं होतं. आणि मग कसं टोमॅटोला पण रोपं लावल्यानंतर आपण खर्च करून लावतो आणि परत डाली पडते ती. त्यामुळे म्हटलं की ह्या शेतात नवीन घालून हे जुनं ठिबक आहे की नाही ते ऊसाच्या शेतात वापरू, म्हणजे कसं आपण त्याला पाणी पण देतो आहे आणि त्याचबरोबर का नाही कधी वेळ नसेल त्यावेळेला ठिबकनं पण पाणी पडते. झालं आता थोडं राहिलं आहे बघा औषध आमचं सोडायचं. एवढं झालं. लाईटनं साथ दिली म्हणजे पाण्यानं साथ दिली की एवढं पण सोडून होईल बघा. त्यामुळं का नाही गडबड चाललेली आहे सोडायची. किती जरी पंपात पटपट औषध वतलं तरी ते जाताना तर हळूहळू जाणार आहे. पण गडबड तर असतेच ना. आणि हे ठिबक म्हटलं हातरून घ्यायचं सगळं. इथं का नाही आमचं लिंबाऱ्याचं झाड एक छान आले आणि त्याची सावली छान अशी पडते बरं का. सावलीला एक तरी शेतात झाड असावं. आमच्या प्रत्येक शेतात एखादं ना एखादं तरी झाड सावलीसाठी आहेच बघा. का तर का नाही आम्हाला का नाही ज्या शेतात माळवं असेल त्या शेतात आम्हाला बसायला किंवा माल ठेवायला का नाही झाड लागतं. का तर सावली लागते. सावली का नाही थंडीपेक्षा पावसाळ्यापेक्षा का नाही उन्हाळ्यात का नाही लय महत्त्वाचं असते. झाडाची सावली ही खूप महत्त्वाची असते. का तर उन्हाळ्यात कधी एकदा झाडाखाली जाऊन बसत्या असं होतं बघा. त्यासाठी सावली लय महत्त्वाची असते. मग हे ह्युमिक आहे की नाही ते अर्धा डबा केलं होतं, परत राहिलेल्या अर्ध्या डब्याचं पण तयार केलं बघा. आणि हे छानपैकी की नाही आमचं हत्तीघास पण कडने आले. आणि ह्या मेथीचं मात्र झालं त्यामुळे खूप वाईट वाटते असं. पण म्हटलं चला झालं ते झालं. आता ह्या टोमॅटोकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या टोमॅटोला खायला प्यायला घालून बांधून छानपैकी आणलं पाहिजे. का तर आता आपलं सगळं जे आहे की नाही ते माळव्यावरच आहे. त्यामुळे म्हटलं की आता माळव्याकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आणि ऊस पण चांगला उगवला आहे, पण कुठं कुठं डाली पडली तेवढी सांधून घ्यायची म्हणजे काय परत एवढा प्रॉब्लेम येत नाही. तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.